आमचा बंबकीनी पाणी नाही तर त्याच्याऐवजी तांदूळ द्यायला लागलाय आणि नागपंचमी विशेष वेगवेगळे पदार्थ आपण बघतोय. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आपलं नवं कोरं करकरीत चॅनल आहे नवनवीन पदार्थांसोबत. तर आपण ही खांडवी किंवा खानतोळी असंही काही काही ठिकाणी म्हटलं जातं. नागपंचमी विशेष करतो आणि इतकी कमाल होते, मस्त होते, रुचकर होते आणि पौष्टिक आहे. मुख्य म्हणजे ही तयार करून तुम्ही एक आठवडा देखील ठेवू शकता. आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोरं करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे. मध्यम आकाराचं आहे, वापरण्याकरता सोयीचं आहे, त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे. पटकन ऑर्डर करा. तर अर्धा कप तांदूळ घेतलाय. सबस्क्राईब केलं नसेल पटकन चला सबस्क्राईब करा. तर अर्धा कप आंबेमोहोर तांदूळ घ्यायचा. आंबेमोहोर नसेल तरी चालेल, दुसरा कुठलाही सुवासिक तांदूळ घ्या किंवा चुरी घ्या, कणी घ्या, काय घ्यायचं ते घ्या. 2 ते 3 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं. काय महाग मिळतोय आंबेमोहोर आजकाल. फक्त धुवून घेऊया 2 ते 3 वेळा पाण्याने. आता तांदूळातलं पाणी सगळं निथळलं की असं सुती कापड घ्यायचं आणि त्यावर पसरवायचं. हे बघा, छान असं पसरवायचं आणि शक्य असेल तर रात्रभर किंवा किमान 4 ते 5 तास तरी सुकण्यासाठी ठेवूयात. चला, आता हे तांदूळ आहेत ना, मी 5 तास साधारण ठेवले होते. तांदूळ बघा छान असे हलके झालेत आणि पांढरे शुभ्र झालेत. आता हे सुकवलेले तांदूळ मिक्सरमध्ये काढूयात. तर याची ना आपल्याला चुरी करायची, पीठ नाही करायचं. मिक्सरला फक्त पल्स करून करून रवा त्याचा काढून घ्यायचा. बघूयात, छान असं रवाळ तयार झालं. हे असंच लागतं. जसा इडलीचा रवा आपण काढतो ना, अगदी तसंच करायचं. चला, आता तव्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घ्यायचं. 1 आणि 2. तर यामध्ये तयार केलेला तांदूळाचा रवा घालूयात. मिसळून घ्यायचा आणि छान बदामी रंग येईस्तोवर, म्हणजे जसं आपण शिऱ्याचा रवा भाजतो तसाच एकसारखा ढवळत भाजून घ्यायचा. तांदूळाचा रवा हलकासा भाजत आला, काय खमंग सुवास तरवळतोय. क्या बात आहे. तर यामध्ये सुकामेवा नाही घातला काहीच हरकत नाही. पारंपरिक पदार्थांमध्ये सुकामेवाचा सोस अजिबात नसतो, पण आता आपण जरा आधुनिक झालो की नाही म्हणून मग घालते. तांदूळ मस्त भाजत आलाय. आता छान भाजलाय कसं ओळखायचं, हे बघा, याच्यातून असा टसटस टसटस आवाज येतो. पॉपकॉर्न कसं फुटतं तसा तांदूळही फुटतो. हे बघा, आला का आवाज? आता आणि याचा रंगही बदलला. हे बघा, आहे की नाही मस्त. परफेक्ट बदामी रंग आलेला आहे. यामध्ये ओल्या नारळाचा चव, अर्धा कप तांदूळ आहे तर अर्धा कपच ओल्या नारळाचा खव यामध्ये घालूया. मिसळायचं. ओल्या नारळाचा खव तांदूळासोबत 3-4 मिनिटं भाजायचं, म्हणजे काय होतं ना, ती खांडवी जास्त दिवस टिकायला मदत होते. आता हे प्रकरण आपलं तयार होतंय तोवर इथे बाजूला अर्धा कप गूळ घालायचं. भांडं जास्त गरम झालेलं, थोडं पाणी टाकलं. अर्धा कप रवा आहे तर अर्धा कपच गूळ आणि 1/4 कप पाणी घालायचं. गुळाचा आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचं नाही, फक्त हे गूळ विरघळवून घ्यायचं. फोडी याच्या मोडून घ्यायच्या, दॅट्स इट. सो हे फक्त गुळाच्या गाठी फोडेपर्यंत गरम करूयात. आणि इथे बघा, आपलं खोबरंही हलकंसं भाजत आलंय या तांदूळासोबत. वा वा, मस्त दिसते एकंदर प्रकरण हे. चला, इथे बघा, गुळाच्या ज्या खडे होते ना ते छान विरघळलेत. पाक अजिबात आपल्याला करायचं नाही आहे, मस्त विरघळलाय गुळ. आता गॅस बंद करते. आणि इथे जो आपला रवा आहे तांदूळाचा, देखील मस्त दिसतोय, बहारदार झाला एकदम. वा वा वा. आता हे जे गुळाचं पाणी आहे ना, हे थोडं 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 करत या तांदूळामध्ये गाळून घ्यायचं, म्हणजे गुळातले जे खडे असतील ते यामध्ये नाही जाणार. थोडं थोडं घाला, कारण हे हातावर उडेल नाही तर गुळाचं पाणी चटका बसला. काय दिसतंय, वा वा, बहारदार. आता झाकण ठेवायचं
आणि मंद आचेवर, एकदम मंद आचेवर 15 मिनिटं हे छान वाफवून घेऊयात. चला, इथे हे खांडवीचं मिश्रण बरोबर 15 मिनिटं अगदी मंद आचेवर वाफवण्यासाठी ठेवलं. हे बघा, हे हलकंसं दिसेल तुम्हाला. पूर्ण मिश्रण छान शिजलं आहे आणि तांदूळाचा रवा पण असा वर येऊन फुलला आहे. आता गॅस बंद करते आणि 5 मिनिटं हे असंच मिश्रण मुरण्यासाठी ठेवायचं. चला, आता 5 मिनिटं देखील होऊन गेले. वा, काय सुंदर दिसतंय हे प्रकरण. हे बघा, गूळ छान खाली सेटल होतो, त्यामुळे तो असा खरपूस दिसतोय आणि रंग बघा काय सुरेख आलाय. वा वा वा, क्या बात आहे. हे सगळं एकजीव करायचं पुन्हा एकदा. आणि गूळ आहे ना, मग जायफळ गेलंच पाहिजे. पाव चमचा जायफळ. वा वा वा. सुंठ अर्धा चमचा आणि नमनाला घडीभर तेल, तसं गोडव्याला चिमूटभर मीठ. सगळं एकसंध करायचं. आता खांडवी सेट करण्याकरता थोडंसं साजूक तूप घ्यायचं. एखाद्या डिशला किंवा असं ट्रेला लावून घ्यायचं, म्हणजे मग ते चिकटून नाही बसणार आणि पटकन सुटेल. तसं पसरवून घ्यायचं. हे खांडवीचं मिश्रण आता काढूयात. वा, आणि हे पसरवून घ्यायचं आणि हे डिशमध्ये भरून आहे ना, एक सारखं असं दाबून दाबून पसरवून घ्यायचं. ह्याच्या आपल्याला वड्या पाडायच्या. चला, मिश्रण हे छान असं पसरवून झालं. आता आधुनिक काळात आपण राहतो, म्हणून जरा या खांडवीला एक आधुनिक रूप देऊ. थोडेसे पिस्त्याचे काप. वा वा वा, काय दिसते. आणि थोडे बदामाचे काप देखील, थोड्या गुलाब पाकळ्या देखील, का नाही. काय दिसतंय प्रकरण भारी एकदम. वा वा वा, म्हणजे 5 स्टार हॉटेलचं डेझर्ट पण यापुढे फिकं पडेल. हे प्रेस करूयात. एक 15-20 मिनिटं सेट करण्याकरता बाजूला ठेवूयात. चला, आता जवळपास अर्धा तास झालेला आहे आणि ही खांडवी छान सेट झाली आहे. हे बघा, मस्त झाली. वा वा वा. आता याचे तुकडे करूयात. आता तुम्हाला हवं असेल ना तर हिऱ्याच्या आकाराच्या पण खांडवी करू शकता, पण मी चौकोनी ठेवते, म्हणजे कसं ना त्या एकसारख्या कट होतात. बरोबर आहे ना, डिशच्या मधोमध पहिला एक कट मारून घ्यायचा, म्हणजे मग या वड्या एकसारख्या होतात. चला, हे झालेलं आहे. आता हे खांडवी काढूयात. सुरीच्या मदतीने आधी कड काढून घेते, म्हणजे मग मधले जे त्याचे तुकडे आहेत ते छान निघतील. वा 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 वा, बघा जबरदस्त. काय दिसतंय प्रकरण, भारी भारी. वा, क्या बात आहे. काय सुंदर वड्या झाल्यात. परफेक्ट वड्या पडल्यात आणि दिसतीये पण कमाल. आहा हा. वा, चला, आता हे डब्यामध्ये भरून ठेवू शकता. फ्रीजमध्ये तर 8 ते 10 दिवस मस्त टिकतात. रूम टेम्परेचरवर 3-4 दिवस छान राहतात. पण अतिशय पौष्टिक आणि रुचकर लागते ही खांडवी. आणि मुख्य म्हणजे कमी साहित्यात तयार होते आणि मुलांनाही खायला आवडतं. मुलांना, घरातल्या मोठ्यांना, लहान लोकांना, कारण वेगळा पदार्थ आहे. दिसायला गोड दिसतो आणि चवही अगदी कमाल येते. चला, रेसिपी आवडली तर काय सांगायची गरज आहे का. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.